नमस्कार. स्वप्नास किचनमध्ये आज आपण कैरीची झटपट होणारी आणि चविष्ट गोड, आंबट, तिखट अशी चटणी करणार आहे. त्यासाठी कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत. मिक्सरमध्ये कैरीच्या फोडी घ्यायच्या. मी सालं काढलेली नाही आहेत. सालं काढली तरी चालतील. स्वच्छ धुवून कैरीच्या फोडी करायच्या. त्यामध्ये तिखट घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार. तिखट मीठ आवडीनुसार घालू शकता आणि हे मिश्रण एकदा फिरवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये गूळ घालायचं आहे आपल्या चवीनुसार. ज्यांना जशी गोड चटणी आवडते, कमी गोड आवडते त्यानुसार गूळ घालू शकताय. मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे एक मिश्रण एका बोलमध्ये काढायचं. उन्हाळ्यामध्ये जेवणाबरोबर ही चटणी खूप छान लागते. जेवणाची रंगत वाढते एकदम या चटणीमुळे. आता चटणीवर फोडणी घालायची आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. मोहरी घालायची. तेल गरम झालं की मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे. जिरे पण तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, हिंग घालायचा आहे, हळद घालायची थोडीशी. आपली आता फोडणी तयार आहे. ही फोडणी आपण आता चटणीवर घालायची आहे आणि चटणी सर्व करायची आहे.